नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन कोर्टामध्ये सांगतो की साक्षी शिकरे यांची पार्टी 13 जानेवारीला नसून ती 11 जानेवारीला होती. मग 13 जानेवारीला त्या कुठं होत्या हे मी तुम्हाला सांगतो. 13 जानेवारीला त्या आश्रमाच्या जवळ होत्या. हे आहेत त्यांचे खरेखुरे रिपोर्ट. तेव्हा सगळीकडे शांतता पसरते. दामिनीला तर काय बोलावं काहीच कळत नाही, कारण तिला कुठेतरी असं वाटतं की आपली बाजू कुठेतरी वीक आता होत आहे. ती खूप रागात महिपतकडे पाहत असते. महिपतची तर बोलतीच बंद झालेली असते. साक्षी म्हणते की नाही, हे सगळं खोटं आहे. पार्टी 11 तारखेला होती याचे अर्जुन सुभेदारांकडे कोणते पुरावे आहे, असा ती अर्जुनलाच उलट प्रश्न विचारते. अर्जुन म्हणतो, तुम्हाला पुरावेच हवे असतील तर मी सगळे पुरावे कोर्टामध्ये सादर करणारच आहे. असं म्हटल्यानंतर अर्जुन लगेच खरं CCTV फुटेज कोर्टामध्ये दाखवतो. त्यानंतर अर्जुन साक्षीचे मोबाईलच्या मेसेज डिटेल्ससुद्धा दाखवतो, ज्यामध्ये तिने 10 तारखेला तिच्या मित्रांना मेसेज करून सांगितलं होतं की आपण उद्या इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमध्ये सगळेजण पार्टी करायला भेटूयात. अर्जुन म्हणतो, एवढे पुरावे जर तुम्हाला योग्य वाटत नसतील तर मी या हॉटेलच्या मॅनेजरला विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी मागतो. आता हॉटेलचा मॅनेजर त्या ठिकाणी येतो. अर्जुन त्यांना काही प्रश्न विचारतो की तुम्ही या मुलीला ओळखता का? तेव्हा तो मॅनेजर सांगतो की हो, मी यांना चांगलंच ओळखतो. 2-2.5 वर्षापूर्वी या आमच्याकडे पार्टी करण्यासाठी आल्या होत्या. अर्जुन म्हणतो, असे खूप सारे कस्टमर तुमच्याकडे येत असतात, मग तुम्ही यांना कसं काय लक्षात ठेवलं? म्हणजे काही वेगळं घडलं होतं का? तेव्हा तो मॅनेजर सांगतो की हो, यांच्या एका मित्राने आमच्या वेटरसोबत खूप भांडण केली होती आणि त्यामध्ये आमच्या वेटरची काही चूक नव्हती. तरीसुद्धा त्यांनी चक्क त्या वेटरच्या डोक्यामध्ये काचेची बाटली फोडली होती. तो आमचा वेटर बिचारा मरता मरता वाचला होता. त्यामुळे मला या मॅडम आणि त्यांची पार्टीचं तारीख चांगली लक्षात आहे. आता जज साहेब दामिनीला क्रॉस एक्झामिनेशन करायचं का असं विचारतात. त्यावेळेस दामिनीकडे बोलायला काहीच नसतं. ती काहीही विचारत नाही. आता जज सांगतात की अर्जुन सुभेदार यांनी पुरावे आणि साक्षीदार जे उभे केले आहेत त्यांचा कोर्टाला विचार करावाच लागेल. आता दामिनी म्हणते की हे सगळे सुभेदारांनी जे काही पुरावे सादर केले ते करून त्यांना नेमकी साध्य काय करायचं आहे. कारण साक्षी शिकरे यांचं लोकेशन आश्रमात नाही तर आश्रमाच्या जवळ आहे. मग आश्रमाच्या जवळ 50-60 व्यक्ती असतील. मग त्या 50-60 व्यक्तींनी मिळून विलासचा खून केला असं आपण म्हणू शकतो का? अर्जुन जरा रागातच म्हणतो की ठीक आहे, असं जर नव्हतं तर मग खरे पुरावे, CCTV फुटेज, हे एवढे सगळे पुरावे मॅनेज का बरं केले? हे सगळे पुरावे लक्षात घेता साक्षी शिकरे यांनी खून केला याची शक्यता निर्माण झाली आहे आणि माझे क्लायंट मधुकर पाटील हे निर्दोष आहे, हेच मला कोर्टाला सांगायचं आहे. जज साहेब आता ते सगळे पुरावे बारकाईने पाहत असतात. साक्षीची धडधड चांगलीच वाढलेली असते. ती पुरती घाबरलेली असते. काय निकाल देतील जज साहेब याच्याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले असतात. रविराजला मात्र अर्जुनचा खूप अभिमान वाटत असतो. प्रिया आणि नागराजसुद्धा खूप घाबरलेले असतात. चैतन्य आणि सायली मात्र खूप खुश असतात. जज साहेब सांगतात की विलास मर्डर केसमध्ये साक्षी शिकरे यांचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या केसची दुसरी बाजू अशी सुद्धा असू शकते. वारंवार साक्षी शिकरे यांनी खोटेच पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले आहेत. आता कुठे अर्जुन, सायली जरा मोकळा श्वास घेतात. जज साहेब पुढे सांगतात की लोकेशनचे खोटे रिपोर्ट तयार करणे, कोर्टामध्ये खोटे पुरावे सादर करणे यासाठी मी साक्षी शिकरे यांना 10,000 रुपयाचा दंड ठोठावण्यात येत आहे. तसेच सादर केलेल्या पुराव्यांची कसून चौकशी करण्याचे सुद्धा आदेश कोर्ट देतं. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.